गाढव असा शब्द जरी उच्चारला तरी हास्याचे कारंजे उडतात. हा प्राणी नेहमीच चेष्टेचा, निंदेचा आणि टीकेचा धनी ठरलाय. पण आज मात्र त्याचा हक्काचा दिवस आहे. आज 8 मे म्हणजेच जागतिक गाढव दिन. या निमित्तानं तो किती फायदेशीर आहे, किती उपयोगी आहे, हे मात्र कुणीच जाणून घेत नाही. विनोदाचा भाग सोडला तर याच्या इतका कष्टाळू आणि प्रामाणिक दुसरा प्राणी मिळणं कठीण आहे. जगातील सर्वात महाग दूध हे गाढवाचं असतं. यावरूनच त्याची महती स्पष्ट होते. गाढव हा सस्तन प्राणी असून तो शाकाहारी आहे. तसेच तो इक्विडे या वर्गामध्ये येतो. हा प्राणी आशिया खंडामध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा आढळून येतो. गाढवाच्या शरीराची रचना अतिशय मजबूत असते, त्यामुळे तो अधिक वजन वाहून नेण्यात सक्षम असतो. तो सहनशील प्राणी तर आहेच, पण कमी पाणी आणि अन्न ग्रहण करून सुद्धा तो जगू शकतो. त्याच्या बदल्यात काम मात्र दुप्पट करतो. मुख्यत्वे करून वजन वाहून नेण्याचं काम गाढव करतं, पण तेही विना तक्रार. एखाद्या व्यक्तीला बेअक्कल ठरवायचं असेल तर त्याला गाढव आहेस का असं म्हटलं जातं. मात्र गाढवाची स्मरणशक्ती चांगली असते. तो जवळपास 25 वर्षापर्यंत लक्षात ठेवू शकतो. मानवासाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्राणी भविष्यात लुप्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रात केवळ 18,000 गाढवं उरली आहेत, तर कोल्हापूर शहर आणि परिसरात 300 पेक्षा अधिक गाढवा आहेत. आजकाल हा प्राणी बघायला मिळणं सुद्धा अवघड होऊन बसलंय. अशा या कष्टाळू आणि प्रामाणिक प्राण्याची संख्या वाढणं गरजेचं आहे. आज जागतिक गाढव दिनानिमित्त कोल्हापुरात पद्मराजे उद्यानामध्ये 250 मुलांनी गाढवाला खाऊ देण्याचा संकल्प करत त्याच्याप्रती प्रेमभावना व्यक्त केल्या. दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, निसर्गमित्र परिवार आणि आनंदराव पोवार मर्दानी कला प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. निसर्गाचा महत्त्वाचा घटक असणारा हा प्राणी भविष्यात टिकला पाहिजे, नाहीतर उद्या हा फोटोत पाहण्याची वेळ येईल हे नक्की.